नमस्कार मंडळी, मी महेश कवस पुन्हा एकदा तुमचं कोकण म्हणजे स्वर्ग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत कोकणातील निसर्ग पावसाळी दृश्य आहे. होऊ शकतं बघा, राहुल आहे इथे. राहुल आहे कर. राहुल आला आहे पुण्यावरून. हे बघा, हे तुम्ही सगळं निसर्ग पाहू शकता. बघा, सड्यावरचा परिसर आहे. हे बघा, इथून पूर्ण चांगला असा व्ह्यू दिसतोय आपल्याला. हे बघा, पाहू शकता इकडे इथून. चला तर मग आता पुढे आम्ही कंटिन्यू करूया. बाईकवरून जर्नी कंटिन्यू करूया. डोंगरपाल या गावी जातोय आम्ही. अमे बाबूकडे म्हणजे मावशीकडे जातोय आम्ही. चला तर मग कंटिन्यू करूया. चला तर मग आता आपण जाऊया. लेट्स गो रावल्या, लेट्स गो. चला तर मग आता डायरेक्ट आपण तुम्हाला प्रवास दाखवतोय डोंगरपाल गावचा. इथूनच हा सगळा रस्ता जातोय तो डायरेक्ट बांदा. इथून तुम्हाला पहिलं कळणं लागेल. कळण्यावरून मग बांद्यावरून मग सावंतवाडी, मग तो पुढे गेलाय तो ओरस, आणि मग पुढे तो मुंबई तिकडे गेलाय रस्ता. आजूबाजूचा तो परिसर बघू शकता. हा बघा, निसर्गाने नटलेला असा सुंदर असा कोकणातला व्ह्यू तुम्ही बघताय. पावसात तर अप्रतिम दृश्य असतं इकडे. बघा, तुम्ही कंटिन्यू बघत राहा. इथून हे वळण आहे, हे जरा सावकाश इथून चालवावी लागते गाडी, कारण इथे खूप हे असतं, म्हणजे वळण एकदम डेंजर वळण आहे. पाऊस पडल्यामुळे थोडासा पहिलाच पाऊस असल्यामुळे थोडा केअरफुली गाडी चालवावी लागते. हे बघा, पाहू शकतो तुम्ही. हा एक थोडंसं डेंजर असं वळण होतं. डेंजर असं नाही, आम्ही रेग्युलर आहे त्यामुळे आम्हाला काय तेवढं वाटत नाही. नवीन जो कोण असेल त्याला थोडासा प्रॉब्लेम होईल इथे. त्यामुळे थोडासा गाडी वळवताना थोडासा केअरफुली वळवायला पाहिजे. हे बघा, हे एक वळण आहे. इथून पण तुम्ही स्लोच चालवायला पाहिजे गाडी, केअरफुली. आपल्याला काय कुठे स्पर्धा करायची नाही कुठे. हे बघा, ही सगळी माती बघा तुम्ही रस्त्यावर आलेले आहे. पहिलाच पाऊस आहे, अजून पूर्ण रस्ता साफ झालेला नाही. जेव्हा पूर्ण रस्ता साफ होईल तेव्हा तुम्ही एक इझी चालू शकता गाडी. पण पावसात थोडी रिस्क असते स्लिप होण्याची, टू व्हीलर खास करून. पाहू शकता, अजून बघू शकता, हे सगळं वातावरण पूर्ण पावसाचंच आहे सध्या. आता थोडा पाऊस थांबला आहे. मग अशी ब्लॉक करायला भेटला नाही घरातून सुटलो तेव्हा, कारण पाऊसच एवढा होता की ब्लॉक करणं अशक्य होतं. त्यामुळे आता हा कंटिन्यू करतोय ब्लॉग. थांबा स्लो. हे बघा, हे पाहू शकता, हे आमचे मित्र देव यांचं हे दुकान आहे इथे. हे बघा, ही कळणीची शाळा इथे. हा बघा, इथून जो रोड जातोय हा भिके कोणा, इकडे एक मुंबईची मावशी इकडे राहते. भिके कोणा रोड हा बघा, हा सरळ रोड. अनुभव घेत आपण पाहू शकता. पावसाची मजा आहे कोकणामध्ये. जर्नी पाहू शकता तुम्ही. हे बघा, निसर्ग बघा, निसर्गाकडे फोकस करा. बाकी काय होऊ दे, पण कोकणातला निसर्ग बघा तुम्ही. पावसात तर अप्रतिमच. कळणे गाव आलेलं आहे इथे, पाहू शकता तुम्ही इथे. हे बघा, कळणे गाव. इकडून हे उगाड या साईड कळणे गाव आलेले. कळणे गावाला बाय बाय करतोय. तर पुढे जातोय. चला, कळण्यातलं मायनिंग ते एक तुम्हाला दाखवतो, मग पुढे डोंगरपालच्या रस्त्याला कंटिन्यू करतो. हे बघा, हे बघा, हे पूर्ण जे बघताय ते पूर्ण मायनिंग आहे. मायनिंगचा एरिया आहे पूर्ण.
लाल परीचं दर्शन तुम्हाला दिसतंय बघा. लाल परी, कोकणातली लाल परी बघा. हे बघा, आता हा जो रोड जातोय हा इथून आम्ही इकडे लेफ्टला वळणार आहोत. हा बघा, हा जो रोड जातोय डोंगर पल्ला आणि नटलेला असा परिसर आहे. तुम्ही पाहू शकता निसर्गाचा एकदम काय म्हणताय, निसर्गाने नटलेला परिसर पाहू शकता तुम्ही. कोकण आपलं जसा थोडे रस्ते इथे थोडासा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा. रस्ता अजून चांगला झालेला नाही. चांगला होता पण एवढं काय हे नाही. थोडासा मध्ये मध्ये खड्डे आहेत, थोडंसं स्लो जावं लागतं. रस्त्याचं सोडा तुम्ही, आजूबाजूचा परिसर निसर्गाने नटलेला असा परिसर कोकणात. म्हणजे हायवेला तुम्ही टच होतात NH66 मुंबई गोवा हायवेला इकडून, आणि इथून गेल्यावर लेफ्ट साईडला गेलात तर गोवा, आणि इकडे राईट साईडला वळा तर बांदा बिंदा तिकडे. मग पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. काजू पाहू शकता. काजूचं प्रमाण जास्त आहे या गावात. काजू आणि सुपाऱ्या आणि नारळ इकडे मुख्य म्हणजे मेन, त्याच्यावर जास्त करून लोक. आता पुढे मला पुढे कंटिन्यू दाखवतो मेन स्पॉटला. हा बघा, आता चढाव लागलेला आहे, थोडा चढाव लागलेला आहे. इकडे हा गेला आहे तर नेतारडे बितारडे रोड, नेतारडे इकडे मंदिर आहे. इकडून गेला हा जो रोड खाली जातोय तो मग डोंगरपाल. आता आपण गावात एंटर करतोय. आता तुम्हाला घर दिसतील साईड साईडला घर दिसतील. बघा, घर पाहू शकता. गाव पाहू शकता तुम्ही. फणस, पोपळी, नारळ सगळं. हा बघा, थोडं आता ऊन पडलेलं आहे. मगाशी पाऊस होता खूप. पाहू शकता आम्ही पोचलेलो आहे अमेकडे. अमेचं घर पाहू शकता, मावशीचं पाहू शकता. चला तर मग पुढचा ब्लॉग आम्ही कंटिन्यू करूया. आता थोडं बसूया, नंतर कंटिन्यू करूया आम्ही पुढचा ब्लॉग. चला तर मग पुढे कंटिन्यू करूया आपण.